संपूर्ण भारतात बाललैंगिक अत्याचारात वाढ झालेली दिसून येत आहे। त्याचसह महिलांवरील होणाऱ्या अत्याचारातही भरमसाठ वाढ झाली आहे। बाललैंगिक अत्याचार काय असतो याबाबत अनेक मुलांमध्ये माहिती नसते। असा प्रकार घडत असताना मदत म्हणून कोणाला आधी सांगायचं यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीनं वेबिनार शालेय विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। कोरोनामुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद असताना वेबिनारच्या सहाय्याने आतापर्यंत 15,000 विद्यार्थ्यांना अमरावती जिल्ह्यातील सर्वच शहर ग्रामीण शाळात माहिती देण्यात आली। या विषयावर शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर देण्यात आले। त्याबाबत पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली। बाललैंगिक अत्याचार, महिला अत्याचार, जादूटोणा गुन्ह्याबाबत माहिती देण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती ग्रामीण पोलीस विभागाने कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण माहितीपट, वेबिनार परीक्षा, कायदेविषयक माहिती प्रसारण करण्याचे कार्यक्रम घेण्यात आले। बाललैंगिक अत्याचाराबाबत चित्रफिती बनवून जनजागृती करण्यात आली। पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर लेखी परीक्षा घेऊन माहिती स्पष्ट करण्यात आली। जिल्ह्यातील बाललैंगिक अत्याचार, महिला अत्याचार गुन्हे कमी करणे, विद्यार्थ्यांमध्ये महिलांमध्ये जनजागृती होणे हा प्रमुख उद्देश या कार्यशाळेत होता, असे हरी बालाजी यांनी स्पष्ट केले। म्हणून रियालिटी आले ते पोलीस देऊ शकतात आणि ही अवेअरनेस खरं वाढला पाहिजे। ही अवेअरनेस वाढली तर ऑटोमॅटिकली गुन्ह्याचं रिपोर्टिंग पण वाढणार आणि गुन्ह्याचं रिपोर्टिंग वाढली तर ऑटोमॅटिकली लोकांचा भीती पैदा होऊन जाईल। म्हणजे मी हे केली तर मला पोलीस पकडेल, नाहीतर मी हे मला माझ्याविरुद्ध बोलेल, असं काहीतरी अवेअरनेस म्हणजे ही भीती निर्माण झाला पाहिजे। ॲक्च्युअली कायद्याच्या विरुद्ध जे भीती आहे ते बेसिकली आपला उद्देश होता। बालकांच्या शरीराचा कोणत्याही अवयवाशी चाळे करणे किंवा बालकांना तसे करण्यास भाग पाडणे, मुलांचा लैंगिक कृत्याने नमुने तयार करण्यासाठी वापर करणे किंवा त्यास अश्लील व्हिडिओ दाखवणे, शरीराच्या खाजगी अवयवांचा भाग नग्न करणे, मुलांना अश्लील चाळे दाखविणे किंवा दोन मुलांना अश्लील चाळे करण्यास भाग पाडणे, लैंगिक अत्याचारासाठी दहशत निर्माण करताना जीवघेणी शस्त्रे, आग, गरम वस्तू किंवा तत्सम वस्तूंचा वापर करणे, लैंगिक अत्याचारामुळे पीडित बालकांच्या लैंगिक अवयवास शारीरिक दुखापत करणे, बालक शारीरिक अथवा मानसिक अधू असल्यास गैरफायदा घेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, लैंगिक अत्याचार करून बालकास मारून टाकण्याचा प्रयत्न करणे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, जर कोणी वरीलपैकी आपल्यासोबत असे कृत्य करीत असेल तर त्यास कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त आजन्म कारावासाच्या शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे। बालमित्रांनो, आपण लैंगिक अत्याचारापासून स्वतःची सुरक्षा कशी करू शकतो? तुमच्यासोबत छेडछाड किंवा लैंगिक हिंसा होत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ठामपणे विरोध करा। जो व्यक्ती तुमच्यासोबत जे काही घाणेरडे वर्तन करत असेल तर ते तुम्हाला आवडले नाही हे तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून त्या व्यक्तीला समजून द्या। जर कोणी तुमच्यासोबत घाणेरडे कृत्य करीत असेल तर तुम्ही लगेच आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलवा आणि ती व्यक्ती तुमच्यासोबत काय करत आहे हे न घाबरता सांगा। अशा वेळी तुम्ही 100 नंबर डायल करून पोलिसांना तुमचं ठिकाण आणि तुमच्यासोबत काय होत आहे हे सांगा। जर आजूबाजूला कोणी नसेल तर तिथून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जा। तुमच्या विश्वासातील लोकांना फोन करा। पालकांनी अशा वेळी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे? तुम्हाला विश्वास नसलेल्या ठिकाणी किंवा
व्यक्तीबरोबर मुलाला एकटे सोडू नका. पालकांनी आपले मुलं जे सांगत आहे ते शांतपणे ऐकून घ्या. त्यांना सांगा त्यांच्यासोबत झालेली हिंसा किंवा लैंगिक शोषण यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. मुलांच्या वागण्या बोलण्यात जरीही बदल जाणवला तर त्यांच्याशी लगेच बोला. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा व त्यांच्याशी प्रेमाने बोला आणि वागा. आपल्या मुलामुलींना योग्य स्पर्श कोणता व अयोग्य स्पर्श कोणता हे सोप्या भाषेत आईने समजावून सांगावे. लैंगिक शोषण होत असलेल्या मुलांनी किंवा त्यांचे पालकांनी याबाबतची माहिती अमरावती ग्रामीण पोलीस यांचे खालील हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित द्यावी किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार नोंदवू शकतात. अमरावती ग्रामीण पोलीस हेल्पलाईन क्रमांक 1098 100. दूरध्वनी क्रमांक 0721